कबीर आणि अनघा यांचे नुकतेच लग्न झाले होते. कबीर एक लेखक होता ज्याला शांततेत लिहायला आवडायचे, म्हणून त्याने शहरापासून दूर एका जंगलाजवळ असलेला एक जुना पण सुंदर बंगला भाड्याने घेतला. अनघा सुरुवातीला तिथे यायला तयार नव्हती, पण कबीरच्या आनंदासाठी ती तयार झाली. सुरुवातीचे काही दिवस खूप छान गेले, पण आठवड्याभरानंतर अनघाला घरात काहीतरी वेगळे जाणवू लागले. दररोज रात्री ठीक 12 वाजता अनघाला बेडरूममधील मोठ्या आरशासमोर कोणीतरी उभे असल्याचा भास व्हायचा. जेव्हा ती लाईट लावायची तेव्हा तिथे कोणीच नसायचे. तिने कबीरला हे सांगितले, पण कबीरने तुझा भ्रम आहे असं म्हणून हसण्यावर नेले. एक रात्री कबीर हॉलमध्ये त्याचे पुस्तक लिहित बसला होता. अनघा बेडवर झोपली होती. अचानक तिला थंडी वाजायला लागली. तिने डोळे उघडले तर आरशासमोर एक मुलगी उभी होती. तिने अनघासारखेच कपडे घातले होते. ती मुलगी हळूच अनघाच्या दिशेने चालत येऊ लागली. अनघा भीतीने ओरडली आणि बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी अनघाला हॉस्पिटलमध्येच जाग आली. कबीर तिच्या शेजारी बसला होता आणि काळजीने तिचा हात धरला होता. डॉक्टर आत आले आणि कबीरला म्हणाले, मिस्टर कबीर, यांच्यावर औषधांचा सकारात्मक परिणाम होत आहे, पण यांना लवकरात लवकर त्या घरातून बाहेर काढा. अनघाने गोंधळून कबीरकडे पाहिले. कबीर, काय चालले आहे? त्या घरात कोण आहे? ती मुलगी कोण होती? कबीरने एक दीर्घ श्वास घेतला. त्याचे डोळे पाणावले होते. तो म्हणाला, अनघा, त्या घरात दुसरी कोणीही मुलगी नाही. ती तूच होतीस. अनघाला काही समजत नव्हते. कबीर पुढे बोलू लागला, 2 वर्षापूर्वी आपला एक मोठा अपघात झाला होता. त्या अपघातात तुझ्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. तेव्हापासून तुला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा त्रास आहे. तू रात्रीची स्वतःला विसरून एका दुसऱ्याच मुलीसारखी वागते. आरशात स्वतःलाच पाहून तू घाबरते. पण कबीर, आपण या जंगलातल्या घरात का आलो? अनघाने विचारले. कबीरने तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, कारण शहरातल्या लोकांनी तुला पागल ठरवून मानसिक रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला होता. पण मी तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो. मला तुला कोणत्याही पागलखान्यात पाठवायचे नव्हते. डॉक्टरांनी सांगितले होते की जर तुला शांत वातावरणात ठेवले तर तू लवकर बरी होऊ शकतेस. म्हणून मी माझे करिअर सोडून तुला इथे घेऊन आलो. रात्री तू जेव्हा स्वतःला विसरून हिंसेवर उतरते तेव्हा तुला सांभाळण्यासाठी मी रोज रात्री जागून काढतो. अनघाला धक्का बसला. ज्या कबीरला ती घाबरत होती तो प्रत्यक्षात दररोज रात्री तिच्या आजाराशी आणि दुसऱ्या रूपाशी लढत होता, फक्त तिच्या प्रेमासाठी. अनघाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कबीरचे प्रेम कोणत्याही औषधापेक्षा मोठे होते. कबीरच्या प्रेमाने अनघाला जगण्याची नवी ताकद दिली. तिने तिच्या आजाराशी लढायचे ठरवले. कबीरच्या सांगण्यावरून तिने डॉक्टरांनी दिलेले औषधे वेळेवर घ्यायला सुरुवात केली. पुढचे काही महिने खूप शांततेत गेले. अनघाला आता रात्रीचे ते भास होणे पूर्णपणे बंद झाले होते. कबीरच्या चेहऱ्यावरही आता सुटकेचे हसू होते, पण हे वाजापूर्वीची शांतता होती. एक दिवस कबीर काही कामानिमित्त शहरात गेला होता. अनघा घरात एकटीच होती. दुपारच्या वेळी ती घराची आवराआवर करत असताना तिला कबीरच्या कपाटाच्या मागे लपवलेला एक स्टीलचा जुना डब्बा सापडला. त्यावर एक मोठे कुलूप होते. अनघाच्या मनात कुतूहल जागे झाले. तिने कबीरच्या अभ्यासाच्या खोलीतून चाव्यांचा जुना जुडगा आणला आणि एक एक करून चावी लावून पाहिली. तिसऱ्या चावीने कुलूप उघडले. त्या डब्यात काही कागदपत्रे, अनघाचे वैद्यकीय अहवाल आणि एक जुनी डायरी होती. अनघाने उत्सुकतेने तिचे मेडिकल रिपोर्ट्स वाचायला सुरुवात केली, पण रिपोर्ट्स वाचताना तिच्या पायाखालची जमीन सरकली. रिपोर्ट्सवर स्पष्ट लिहिले होते, रुग्ण अनघा पूर्णपणे निरोगी आहे. तिला कोणत्याही मानसिक आजार किंवा मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर नाही. अनघा सुन्न झाली. जर तिला कोणताही आजार नव्हता तर कबीर तिला औषधे का देत होता? तिला रात्री ते भास का होत होते? तिने घाईघाईने कबीरची ती डायरी उघडली. डायरीचे शेवटचे पान वाचताना तिच्या अंगावर काटा आला. डायरीमध्ये कबीरने लिहिले होते, अनघा, तू माझ्यावर विश्वास ठेवलास, हीच तुझी सर्वात मोठी चूक होती. या अथांग जंगलातील बंगल्यात तुला आणण्याचा उद्देश तुझा उपचार नव्हता, तर तुझा छळ करणे हा होता. 2 वर्षापूर्वी झालेल्या ज्या अपघातात मी उल्लेख केला तो अपघात तुझ्या वडिलांमुळे झाला होता. त्यामुळे माझ्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला.
तुझ्या वडिलांनी पैशाच्या जोरावर स्वतःला वाचवले, पण मी ठरवले होते की त्यांच्या पापाची शिक्षा मी तुला देणार. मी रोज रात्री तुझ्या दुधात सायकोट्रॉपिक ड्रग्ज, भ्रम निर्माण करणारी औषधे मिसळत होतो, ज्यामुळे तुला आरशात भयानक सावळ्या दिसायच्या. मी तुला वेडी ठरवून या जंगलात कायमचे कैद करणार आहे. अनघाच्या डोळ्यातून भीतीने आणि रागाने अश्रू वाहू लागले. ज्या पतीला ती आपला रक्षक समजत होती, तोच तिचा भक्षक होता. तिने लगेच तिथून पळून जाण्याचा विचार केला. ती दाराच्या दिशेने धावली, पण दार आधीच बंद झाले होते. इतक्या घाईत कुठे चालीस अनघा? मागून एक शांत पण क्रूर आवाज आला. अनघाने मागे वळून पाहिले. कबीर दारात उभा होता. त्याच्या हातात दुधाचा तोच ग्लास होता. अनघा भीतीने मागे सरकली. कबीर, तू माझ्याशी इतका मोठा विश्वासघात केलास? मी तुझ्यावर जीवापाड प्रेम केले. कबीर हसला आणि म्हणाला, प्रेम? ते फक्त एक नाटक होते. आता गुपचूप हे दूध पी, कारण आज तुझी ही कहाणी कायमची संपणार आहे. कबीर तिच्याजवळ येऊ लागला. अनघा मागे सरकत सरकत आरशाजवळ पोचले. कबीरने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी अनघाने शेजारी ठेवलेले एक जाड शोपीस उचलला आणि कबीरच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. कबीर रक्ताच्या थोरात जमिनीवर पडला. अनघाने कबीरच्या खिशातली चावी काढली, मुख्य दरवाजा उघडला आणि जंगलाच्या रस्त्याने शहराच्या दिशेने धाव घेतली. तिच्या मागे तो बंगला आणि कबीरचे खोटे प्रेम नेहमीसाठी सुटले होते. तिचे प्रतिबिंब आता बदलले होते. आता ती एक अबला नव्हती, तर संकटाशी लढून जिंकलेली एक कणखर स्त्री होती. जंगलाच्या अंधाऱ्या रस्त्यावरून धावत अनघाने कसेबसे हायवे गाठला. एका रात्रीच्या ट्रॅव्हल्स बसने तिला मदत केली आणि ती थेट शहरातील मुख्य पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. रक्ताने माखलेली कपडे आणि हातातली कबीरची ती गुपिते असलेली डायरी पाहून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. पोलीस जेव्हा जंगलातील त्या बंगल्यावर पोचले, तेव्हा कबीर तिथे जखमेवर पट्टी बांधून शांतपणे बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. पोलिसांनी त्याला अटक केली, पण खऱ्या ड्राम्याची सुरुवात कोर्टात झाली. कबीरचे वकील मिस सिंग हे शहरातील सर्वात महागडे आणि हुशार वकील होते. त्यांनी कोर्टात असा युक्तिवाद केला की माझा अशील कबीर हा निर्दोष आहे. अनघा ही खरोखरच मानसिक आजारी आहे. तिने स्वतः डायरीतील ती पाने लिहून कबीरला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ती त्याच्या संपत्तीवर ताबा मिळवू शकेल. सरकारी वकिलांनी अनघाचे खरे रिपोर्ट्स कोर्टासमोर सादर केले, पण कबीरच्या वकिलांनी एका नामांकित हॉस्पिटलचे खोटे सर्टिफिकेट सादर केले, ज्यानुसार अनघा स्किझोफ्रेनिया असल्याचे दाखवले गेले होते. कोर्टात अनघावर प्रश्नांची सरबत्ती झाली. तिला मानसिकदृष्ट्या इतके त्रास देण्यात आले की ती पुन्हा खचू लागली. न्यायाधीश महोदयांनी सांगितले, पुराव्याचा अभाव आणि वैद्यकीय अहवालामधील तफावत पाहता कोर्ट या निष्कर्षावर येत आहे की न्यायाधीश निकाल देणार इतक्यात कोर्टाचा दरवाजा उघडला. एक तरुण डॉक्टर आत आला. तो दुसरा कोणी नसून त्याच जंगलातील हॉस्पिटलचा डॉक्टर होता. त्याने अनघावर सुरुवातीला उपचार केले होते. डॉक्टरांनी कोर्टासमोर एक पेनड्राईव्ह सादर केला. युअर ऑनर, कबीरने मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊन अनघाचे खोटे रिपोर्ट्स बनवायला लावले होते. पण कबीरच्या क्रूरतेची मला कल्पना होती, म्हणून मी कबीरच्या नकळत त्या बंगल्याच्या बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये लपून CCTV कॅमेरे लावले होते. कबीरने स्वतः कबूल केलेला गुन्हा आणि अनघाच्या दुधात औषधे मिसळण्याचे सर्व व्हिडिओ फुटेज या पेनड्राईव्हमध्ये आहेत. कोर्टात त्या व्हिडिओ प्ले करण्यात आल्या. कबीरचा खरा चेहरा संपूर्ण जगासमोर आला. कबीरचे वकील आता निरुत्तर झाले. न्यायाधीशांनी कबीरला फसवणूक, हत्येचा प्रयत्न आणि मानसिक छळ या गुन्ह्यासाठी 14 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. कोर्टाबाहेर आल्यावर अनघाने मोठा श्वास घेतला. कबीरच्या खोट्या प्रेमाचा आणि बदल्याचा अंत झाला होता. अनघाने आता स्वतःच्या पायावर उभे राहून अशाच अन्याय झालेल्या महिलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. तिचे प्रतिबिंब आता पूर्णपणे स्वतंत्र आणि शक्तिशाली झाले होते.